नवनीत राणा यांना जेलमध्ये कस्टडीमध्ये अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली आहे। खासदार नवनीत राणा यांना कारागृहामध्ये अतिशय हीन वागणूक दिली जात असून त्यांना पाणी आणि वॉशरूमला देखील जाऊ दिले जात नाही असा घणाघात महाराष्ट्र पोलिसांवरती देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचा समाचार घेतला। यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्या वकिलांनी लोकसभेच्या सभापतींकडे देखील तक्रार केल्याचं नमूद केलं। पिण्याचं पाणी देण्यात आलं नाही, वॉशरूमला जायचं होतं त्याची परवानगी दिली नाही, अत्यंत वाईट प्रकारे त्यांना वागवलं आहे। आणि आम्हाला आता जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार त्यांनी या संदर्भात त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून देशाच्या संसदेचे सभापती जे आहेत लोकसभेचे त्यांच्याकडे या संदर्भातली सगळी तक्रार केली आहे। माझा सवाल आहे, लोकशाही बद्दल ओरडणारे सगळे कुठे आहेत? एका महिलेला हनुमान चालीसा म्हणते म्हणून 124 खाली जेलमध्ये टाकून आणि जर कस्टडीमध्ये अशा प्रकारे त्यांना हीन वागणूक दिली जात असेल आणि त्या दलित असल्याची जाणीव त्यांना करून दिली जात असेल तर या महाराष्ट्राचं पुरोगामित्व आता संपलेलं आहे असं म्हणण्याची अवस्था आज या ठिकाणी आली आहे। आणि म्हणून अशा या सरकारच्या संदर्भात आता संघर्षाशिवाय आम्हाला पर्याय नाही। पोलिसांनी अटक केल्यानंतर अडचणीत सापडलेल्या खासदार नवनीत राणा यांनी फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केली। त्यानंतर फडणवीस यांनी देखील तात्काळ पत्रकार परिषद घेऊन मागील 3 दिवस सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरती भाष्य केलं। वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता त्यांची रवानगी कारागृहामध्ये करण्यात आली आहे। नवनीत राणा यांना भायखळा कारागृहामध्ये तर रवी राणा यांना आर्थर रोड कारागृहामध्ये नेण्यात आलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावरती जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा राणा यांनी दिलेला। यासाठी मुंबईत ते दाखल देखील झाले होते आणि राजकीय व सामाजिक वातावरण चिघळवले। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणारी कृत्य त्यांनी केली म्हणून अटक असणाऱ्या राणा दाम्पत्याला रविवारी सकाळी हजर करण्यात आलं। सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अटकेची कारणे सांगतानाच 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली। त्याचबरोबर सरकारच्या विरोधात कट कारस्थान रचल्याच्या आरोपाखाली गुन्ह्यात 124A हे कलम वाढवल्याची माहिती घरत यांनी दिली। तर राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी या मागणीला विरोध करत अटकच बेकायदा असल्याचं सांगितलं। राजकीय हेतूने ही कारवाई केली असल्याचा आरोप देखील राणा यांच्या वतीने वकील मर्चंट यांनी केलाय। न्यायालयीन कोठडीचे आदेश येताच राणा यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला। मात्र या अर्जावरती तात्काळ सुनावणी करण्यास नकार देत न्यायालयाने 29 एप्रिलला या अर्जावरती सुनावणी ठेवली। त्यामुळे न्यायालयीन कोठडीमध्ये असल्याने नवनीत राणा आणि रवी राणा यांना काही दिवस तुरुंगातच राहावे लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, मुंबई।